वाघोली महानगरपालिका हद्दीत असूनही अपेक्षित अशी कामे न झाल्याची स्थानिकांनी तक्रार केली। वाघोलीत समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे आढळरावांनी आश्वासन दिले। यावेळी विधानसभा संयोजक शिरूर हवेली प्रदीप कंद, अध्यक्ष हवेली तालुका भाजप संग्राम गावडे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप दादासाहेब सातव, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन अण्णा शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील, युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव, सरचिटणीस हवेली विजय जाचक, माजी उपसरपंच शांताराम बापू कटके, युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव, माजी उपसरपंच महेंद्र वाडळे, माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, वाहतूक सेना राजेंद्र तांबे, उमंग प्रायमो चेअरमन किशोर दरवले, आयव्ही अपार्टमेंट चेअरमन भागवत सावडे, आयव्ही निया चेअरमन अनिल अनेघावे आदी उपस्थित होते। ज्ञाती मिलन सोसायटीमध्ये उपस्थित असलेले सर्व सोसायटीचे पदाधिकारी आज प्रचाराच्या निमित्तानं आपल्या क्लब हाऊसमध्ये येताना आपण काही ज्या समस्या मांडल्या त्या समस्या वाढत्या लोकसंख्येमुळे बरोबरच त्या समस्या पण येतात। तर पॉप्युलेशन वाढतात आणि हॅबिटंट्स वाढल्यानंतर त्या समस्या नक्कीच त्याच्या वाढत राहतात, पण वाढत्या समस्येला सुद्धा लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्याच्यावर तोडगा काढणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं। तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, एक 8-10 वर्षापूर्वी पाण्याची स्कीम जी बहुचर्चित आहे त्या स्कीमसाठी मी खासदार असताना ग्रामपंचायतीने 12.5 कोटी भरायचे आणि PMRDने 12.5 कोटीचा खर्च उचलायचा असं ठरलं होतं, परंतु ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळं मी सरकारकडे गेलो आणि 12.5 कोटीचे माफ करून घेतलं। पण नंतर लक्षात आलं इतके दिवस होऊनही स्कीम काही अजून चालू झाली नाही। 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले। तर प्रशासनाचा डिले पण असू शकतो। आता प्रदीप दादाने सांगितल्याप्रमाणे जिथून पाणी येतं तिथं पाईपलाईन येऊन बसलेली आहे, कारण जे पाण्याचे नियोजन जे उच्च पातळीवर करायचं ते आम्ही करतोय। तुमच्या माहितीसाठी हे जे पाणी भामा आसपेट धरणाचं किंवा तिथं कळमोळी धरणाचं पाणी जे आमच्या ग्रामीण भागात त्या पाण्यासाठी सरकारनं 232 कोटी रुपयाची मागणी केली होती आणि ती पूर्ण केलेली सुद्धा आहे। लवकरात लवकर आपल्याला पाणी येईल, परंतु स्थानिक पातळीवर जसं आता महेंद्र सरपंचाने सांगितलं, आमचे शांताराम बापू किंवा सगळी मंडळी स्थानिक पातळीवर ज्या ज्या अडचणी आहेत त्याकडं आमच्या कानावर वेळोवेळी जर आल्या तर त्यातून सोडवण्याचा मार्ग काढता येईल। आपण सांगितलं की बाबा ड्रेनेजचं आउटले करून देणं किंवा त्याची पाईपलाईन करणं त्या गोष्टी खरं म्हणजे अतिशय गरजेच्या आहेत आणि ह्या करण्यासाठी सरकार पैसे नाही आहेत असं म्हणू शकत नाही। याच्यासाठी निधीची कुठलीही कमतरता येणार नाही, परंतु रिगरस फॉलो हा आपल्या सगळ्यांकडनं होणं गरजेचं आहे। एका बाजूला आमचे स्थानिक सर्व पदाधिकारी, मी आणि तुमचंसुद्धा तेवढं कर्तव्य आहे आमच्याबरोबर पाठपुरावा करणं। तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेतो, बाकी त्यासाठी तुमचा पाठपुरावा तेवढा पाहिजे, कारण मतदारसंघ मोठा आहे, 25 लाख आणि लोकसंख्या जी आहे जवळ 32 लाख आहे। तर 32 लाख लोकसंख्या म्हणून सोसायटीचं कर्तव्य आहे तुमच्या समस्या शांताराम पाटील आमचे सरपंच असतील, दादा सातव असतील, सगळ्यांच्या जर मांडल्या तर त्याचा मी वेळोवेळी पाठपुरावा करू। मी खासदार असताना PMRD, परत ग्रामपंचायत आणि CO कलेक्टर यांच्याबरोबर 2-3 बैठका घेतल्या तर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यकाळात हे जे प्रश्न आहेत स्वच्छतेचे, बेसिकली ड्रेनेज लाईन आणि पाणी, त्या केंद्रावरून त्यासाठी जे जे काही आता सहाय्य लागेल किंवा सरकारची मदत लागेल ती मी सोडवण्यासाठी कमी पडणार नाही। बाकीचे प्रश्न आपण सोडतच राहू। मला आपल्याला ऐकून सांगावं वाटतं की मी ह्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमधून घड्याळ या चिन्हावर उभा आहे। यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती 3 वेळा मी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। यावेळेला नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी
तुमच्या सगळ्यांची साथ अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून मला ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी मला वाटतं आता इथं 10,000 कोटी रुपयाचा प्रश्न लागणार आहे, नुसता हायवेचाच. चाकण, चित्रकूट, तळेगाव त्या भागासाठी सुद्धा 12,000 कोटी, परत नाशिक फाटा ते चाकण त्याच्यासाठी 10,000 कोटी, पुणे नाशिक रेल्वे आपल्या परिसरातून जाते त्याची आजची किंमत 24,000 कोटी. आता हे सगळे जर प्रश्न सोडवण्यासाठी तुमची ताकद महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर हे फंड आणण्यासाठी आम्हाला मदत होईल एवढं त्या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या 13 मेला घड्याळ ह्या माझ्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबा. घड्याळाचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, धनुष्यबाणावर मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, कमळाचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. म्हणून आपल्या भागामध्ये घड्याळ हे चिन्ह आहे, त्या चिन्हावर बटन दाबून मला विजय करा एवढीच विनंती करतो. बाकी आपली कामं सोडवण्याची जबाबदारी मी असेल, आपले प्रदीप दादा असतील, आमचे सगळे सहकारी असतील, शांताराम बापू असतील, आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मी आपल्याला आश्वासन देतो निवडून आल्यावर प्रत्येक 3 महिन्यात एकदा तरी आपल्याकडे बसेल, सगळ्या वाघोली शहरामध्ये सगळ्या लोकांना बरोबर घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी. कारण लगेच सगळं सुटत नाही, नवीन प्रश्न निर्माण होतात, ते सोडवण्यासाठी कधी या सोसायटीत कधी त्या सोसायटीत अशा प्रकारच्या बैठका घेऊन ते प्रश्न सोडवण्याची मी आपल्याला शब्द देतो. धन्यवाद. उमेदवार आपले दादासाहेब आढळराव दादा यांच्या प्रचारानिमित्त आपण आज या नेती याला वेस्ट 1 वेस्ट 2 या सोसायटीमध्ये आपण सर्वजण आलो. तसेच प्रदीप दादा कंदा असतील, शांताराम बापू असतील, संदीप बाबा असतील, सर्व दादा सातव असतील, सर्वच आपले पदाधिकारी माहितीचे. खरं तर दादा आज ही जी आपली सभा आहे ही प्रत्येक अशीच आपल्या प्रत्येक सोसायटी जाणे गरजेचं आहे, त्यांचे प्रश्न जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आपण काय केलंय, किती कामं पेंडिंग हे तुमच्या कामावर प्रत्येक सोसायटी जबाबदारी. बरोबर आहे, प्रत्येक नागरिकांचा हाच प्रश्न होता की दादांना आपण नुसत्या भेटीगाठी घेऊन किंवा ओळून उपयोग नाही, दादांचा काय परिस्थिती आणि दादांपुढे काय मांडायची हे जर आपल्या संवाद झाला तर याच्या पुढे दादा तुम्ही मार्गी लावसाल. सर्व आम्ही आहे, स्थानिक प्रतिनिधी प्रदीप दादा आहे, सर्वजण आपण मार्गी लावू. खरं दादा याला ह्या भागामध्ये 35 सोसायटी आहे, हा 5 नंबर वार्ड येतो. त्यावेळी त्यांनी आता जे प्रश्न सांगितले, एक ड्रेनेजचं सांगितलं, बरोबर, एसटीपीचा जे एसटीपी प्रत्येक ठिकाणी आहे पण त्याला आउटलेट पाहिजे. आम्ही ग्रामपंचायत म्हणजे आपण एंट्री केली आतमध्ये, त्यापासून तर आपण हायवे स्टेट रोड आहे त्या ठिकाणी आपण 2 किलोमीटरची लाईन दिली आवळवाडी रोडला. काही ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अडवणूक झाल्यामुळे ती लाईन अपूर्ण आहे. ती लाईन जर आपण मार्गी लावली, 4 कोटीचं टेंडर केलं दादा इथूनच न्याती पासून 6.5 कोटीचं न्याती पासून वाडी रोड पर्यंत. त्यामुळे ह्या भागातल्या सर्व सोसायटीचा प्रश्न मिटणार आहे. काही ठिकाणी काही सोसायटीचा आम्ही कनेक्ट केलेलं आहे, जे राहिलेलं आहे ते आपण तुमच्या समोर त्यांनी एक प्रश्न मांडला. दुसरा प्रश्न आहे गार्बेजचा. तुम्हाला आपण सर्वांना डस्टबिन दिलं ग्रामपंचायत, बरोबर ना, ओला आणि सुक्या कचऱ्याचे. दादा आम्ही जेवढे मिळकतदार आहे 50,000 डस्टबिन घेतले होते आम्ही, ज्याचे खातेदार आहे प्रत्येकाला नोंद आहे त्याची ग्रामपंचायतला, प्रत्येकाला ओला सुक्यासाठी डस्टबिन दिलं होतं आम्ही, जेणेकरून कचरा सॅग्रिगेशन होऊन आपल्या ग्रामपंचायतच्या पालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या कंटिन्यू उचलतात. पण आपल्याला स्वतःचा कचरा प्रकल्प पाहिजे, बरोबर आहे का नाही, जेणेकरून आपला कचरा आपल्या वागणीचा जिल्हा गेला पाहिजे. त्या 2 जे प्रश्न आहे ते तुमच्यापर्यंत लावणं. आणि मागल्या वेळेस पाण्याचा जो विषय ते तुम्हाला मी सकाळी सांगितलं की मग आपली वडू डॅमची जी पाणी पुरवठा आहे 22 कोटीची ती 80% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त जी येण्याची जी काम राहिले ते अपूर्ण आहे, ते बी तुम्ही लक्ष घालावं. काय राहिले ते आपण पूर्ण करू. दादा आता त्यांच्या भाषणात सांगतील की बाबा ते किती दिवसात ते मार्गी लावतील. हे 2-3 प्रश्न. तिसरा प्रश्न स्ट्रीट लाईटचा, बरोबर, आपल्या रोडला स्ट्रीट लाईट नव्हत्या त्यावेळेस स्वतः दादा आम्ही वाढदिवसानिमित्त 15 लाखाच्या टोटल स्ट्रीट लाईट लावून दिल्या, जेणेकरून संध्याकाळच्या येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. म्हणजे जे प्रश्न आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत मांडतोय. शांताराम बाबू असतील, मी असेल, संदीप असतील, रामभाऊ असतील, सर्व तुमच्यापर्यंत मांडू आणि हेच आपण पुढे सोडवायचा प्रयत्न करू, जेणेकरून म्हणजे नागरिकांना वाटेल की बाबा दादांनी आपले प्रश्न सोडवले, स्थानिक प्रतिनिधी लक्ष देतात, बरोबर आहे का नाही. ज्या गोष्टी आम्ही केल्या तुम्हाला हक्काने सांगतो की बाबा आमच्या मागे उभं राहा. आम्ही तुम्हाला शब्द देतो की जी आम्ही तुम्ही सांगितलेली काम आम्ही पूर्ण करू. जी सांगितलेली 2 कामं केलेले आम्ही डस्टबिन आणि स्ट्रीट लाईटचं, आणि जी राहिले ती दादांच्या मार्फत पूर्ण करू हे शब्द देतो आणि सर्वांनी दादांच्या मागे उपस्थित राहावा ही विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी एज्युकेशन झोन आहे, कॉलेज आहे, रामचंद्र कॉलेज, सगळ्या CBSE कॉलेज
शाळा आहे सीबीएसईच्या, तर एक सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह या नात्याने सीबीएसई तुमच्या अंडर येतं, तर मी त्या हिशोबाने एक अपेक्षा करतो की जे सीबीएसई स्कूल आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं टीचिंग होत नाही, त्याचं ऑडिट कधी झालेलं त्या ठिकाणच्या शिक्षकांचं किंवा विद्यार्थ्यांचं, आता जयेश कंत पण आहे त्या शाळेमध्ये शिकलेला, त्यांना पण माहिती आहे का त्या ठिकाणी जी सीबीएसईच्या लेवलचं शिक्षण ते भेटत नाहीये, तर तिला कृपया गांभीर्याने आपल्या लेवलला आपण तो विचार करावा की पिढी आपली. आणि तिसरं मेट्रो तर तुम्हाला माहिती आपल्यापर्यंत यावा, एवढीच एक माफक अपेक्षा. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.